कलर्स मराठीवरील लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस मराठी 6 मध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. गेल्या आठवड्यात रुचिता जामदारच्या धक्कादायक इविक्शननंतर आता घरातून आणखी एका स्पर्धकाला बाहेर पडावं लागलं आहे. 9व्या आठवड्यातील एलिमिनेशनमध्ये गायिका प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. प्राजक्ता शुक्रे आपल्या सुमधुर आवाजामुळे घरात विशेष ओळख निर्माण करत होती. अनेकदा ती आपल्या गायनाने घरातील सदस्यांना मंत्रमुग्ध करताना दिसली. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिचा गेम फारसा ठळकपणे दिसत नसल्याचं प्रेक्षकांना जाणवत होतं. करण सोनावणे घरातून बाहेर पडल्यानंतर प्राजक्ताचा गेम काहीसा कमकुवत झाल्याचंही चर्चेत होतं. याच मुद्द्यावरून होस्ट रितेश देशमुख यांनी तिला तिचा गेम अधिक ठळकपणे खेळण्याचा सल्ला दिला होता. तर अभिनेता राकेश बापट देखील तिला वारंवार नॉमिनेट करत तिच्या गेमबद्दल स्पष्ट बोलताना दिसला होता. मी प्राजक्ता शुक्रे आणि तुम्हा सर्वांनी आम्हाला बघितलंच आहे बिग बॉसच्या घरात आणि आता मी घराबाहेर पडले आहे. तर तुमच्या सगळ्यांशी बोलायला संवाद साधायला मी इकडे इन्स्टा लाईव्हवर आले आहे. येस. सो ओव्हरऑल बिग बॉसच्या घराचा एक्सपिरियन्स तुला कसा होता ते खरंच छान होता. खूप शिकले मी या घरात राहून. बिग बॉस जसं बोलायचे ते किती थेरपेटिक होतं, तो आनंद किंवा रितेश भाऊचं आम्हाला एक मिरर दाखवणं, तो क्षण किंवा ओव्हरऑल लोकांशी डील करणं, त्या घरात एवढ्या प्रेशरमध्ये आपलं पेशन्स ठेवणं, या सगळ्यांनी मी खूप शिकले आणि ओव्हरऑल जर्नी म्हणून तर मला खूप आवडली माझी जर्नी. ओके. पटकन मला 5 कंटेस्टंट टॉप 5 सांग, फक्त नाव. बरं. राखी, विशाल, आरबी, तन्वी आणि खूप इच्छा आहे की सागर दादाने बघायचा. ओके. सध्या घरी असणाऱ्यांपैकी कोणाला तू जास्त मिस करतो जे घरात आहे त्यांपैकी? जे घरात आहेत सागर दादा. ओके. बेस्ट मुवमेंट इन द हाऊस कुठली होती? जेव्हा रितेश भाऊंनी म्हटलं होतं की हा तिचा भाऊ आणि हा मी इकडे उभा आहे तिच्यासाठी, ते नेहमीच माझ्या मनात राहणार. येस. सो आम्ही तुझी बरीच गाणी ऐकली बिग बॉस मराठीच्या घरात. सो तू आता प्रेक्षकांसाठी एखादं गाणं प्रकाशित जर का तुला सांगितलं? बापरे, मला ना असं गाणं विचारलं की खूप कभी अलविदा कहना मला आवडलं. बरं. ओके. तुमको भी है खबर, मुझको भी है पता, हो रहा है जुदा दोनों का रास्ता, दूर जाके भी मुझसे तुम मेरी यादों में रहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. खूप छान प्राजक्ता, आम्हाला एकदम नॉस्टॅल्जिया झाला. लास्ट मेसेज तू तुझ्या फॅनला काय देशील ज्यांनी तुला सपोर्ट केलं, प्रेम दिलं पूर्ण महाराष्ट्रात? माझं खूप 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 प्रेम, खूप सारा आभार तुमच्या सगळ्या प्रेमासाठी, आशीर्वादासाठी आणि वोट्ससाठी. खरंच एक एक तुमचं वोट, एक एक तुमचं माझ्यासाठी प्रशंसाचं शब्द हे मला खूप मीन करतं. आणि म्हणजे मी तुमच्या सगळ्यांना इंडिव्हिज्युअली ओळखत नाही, पण तुमचं प्रेम नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचलंय आणि प्लीज माझं प्रेम पण तुमच्या मनापर्यंत पोहोचू द्या. आणि अगेन खूप खूप आभार. आणि माझा पूर्ण प्रयत्न हाच होता की मी घराबाहेर जशी आहे मी घरात पण तशीच राहू आणि माझी ती जेन्युनिटी तुमच्यापर्यंत पोहोचावं आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. तुमच्या घरातली एखादी व्यक्ती, एखादी मुलगी त्या घरात कसं वावरेल तीच माझी एक माझा प्रयत्न होता की तसंच तुमच्यापर्यंत मी पोहोचावं आणि तेच मी नेहमीच केलंय. तर पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि खूप प्रचंड तुम्हा सगळ्यांना खूप सारं प्रेम. रितेश देशमुख आपल्या सगळ्यांनाच आपले एक आयडॉल आहे. तुम्ही त्यांच्याशी दर आठवडा तुम्हाला ते मिरर दाखवायची तू आत्ताच म्हणाली. तू काय सांगशील रितेश सरांबद्दल? तुला काय त्यात? मला असं वाटतं की ते खूपच कमाल, म्हणजे खूपच कमाल असे पोस्ट आहेत. कारण इतके वेड्या लोकांना सांभाळणं, वेडे लोक ह्याच्यासाठी म्हणेन, पण सगळ्यांना जेवढं बोलायचं असतं तर ते हँडल करणं
किंवा आपला पर्सनॅलिटीला एक म्हणजे मला असं वाटतं ते खूप जेन्युन आहेत आणि मनापासून बोलतात आणि खूप छान कंडक्ट करतात स्वतःलाही आणि शोलाही. तर मला आधीपासूनच ते खूप आवडतात आणि त्यांची जोडी खूप आवडते आणि माझी आत्ता इच्छा आहे की या दोघांना एकत्र भेटावं. तर माझा एक्सपिरियन्स खूप छान राहिला आहे आणि आनंद आहे की मला त्यांच्याशी असा संवाद साधता आला. थँक्यू. प्राजक्ता शुक्रेच्या एविक्शननंतर बिग बॉसच्या घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. विशेषतः सागर कारंडे तिच्या जाण्यामुळे भावूक झाल्याचं दिसून आलं. घरातील वातावरण काही काळासाठी भावनिक झालं होतं. दरम्यान प्राजक्ताच्या एलिमिनेशननंतर सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया उमटल्या. गायक अभिजित सावंत यांनी प्राजक्ताला पाठिंबा देत तुझा अभिमान आहे अशी पोस्ट केली. तर अनेक चाहत्यांनी बिग बॉसचं घर हे प्रामाणिक आणि शांत स्वभावाच्या लोकांसाठी कठीण असल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान इविक्शनच्या धक्क्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरात आणखी एक मोठा ट्विस्ट येणार असल्याचं समोर आलं आहे. 9व्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये बिग बॉस स्वतः एक महत्त्वाची घोषणा करताना दिसतात. बिग बॉस म्हणतात की आजवर घरातील अनेक दारं उघडली गेली, मात्र आता घरातील खिडक्या उघडणार आहेत. या खिडक्यांमधून कधी संकट, कधी आव्हानं, तर कधी पाहुणे घरात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घोषणेनंतर घरातील सर्व सदस्यांची धडकी भरल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. राकेश बापट अरे देवा अशी प्रतिक्रिया देताना दिसतो, तर सागर कारंडे देखील आश्चर्य व्यक्त करताना दिसतो. शेवटी राखी मोठ्याने ओरडताना दिसते. या नव्या ट्विस्टमुळे बिग बॉस मराठीच्या घरातील गेम आता पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. खिडक्या उघडल्यानंतर नेमकं कोणतं संकट घरात येणार आणि कोणत्या सदस्यासाठी नवी आव्हानं उभी राहणार हे पाहणं आता प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.